हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळेच तुम्ही ना माझ्या गावाकडच्या व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद देत आहे. त्याच्यामुळे थोडेफार काही शिल्लक राहिलेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं काम माझं चालू आहे सध्या. तर इथे मम्मी ना भाज्या सेपरेट करते आणि मला विचारत होती तुला अजून काय भाज्या हव्यात. तर पप्पा पण इथं उभे होते माझ्या शेजारी. त्यानंतर इथे मी चपाती बनवत होते. थोड्या वेळासाठी मी बाजूला गेली तर ही माझी ठमावय भाची इथं चपाती लाटते आणि तिचा पण हट्ट होता की मला पण तू भाकरी बनवायची आहे चपातीच्या पिठाची. ती भाकरी कशी बनवते ते बघा नक्की. ओट्यावर ना छोटासा गोळा घेऊन ती थापते अक्षरशः, म्हणजे आपण जशी भाकरी थापतो ना तशी सेम. आणि तिला म्हटलं ना कुणासाठी बनवतेस, तर ती म्हणते मामांसाठी. आणि मामा कोण? तर आत्तूचे मामा, म्हणजे ह्यांच्यासाठी बनवते ती. तर माहेरी गेल्यानंतर ना काही कामही करावंच लागतं. बसून बसून कंटाळा येतो मला तर अक्षरशः. फक्त मी चपातीचं काम करते आणि एखादी भाजी बनवायची असेल तर बाकी झाडलोट वगैरे सगळं भाऊजाई करते. तसेच मम्मीची पण तिला मदत असते थोडीफार. त्याच्यानंतर ना मम्मी दुपारी ना शेतामध्ये गेली होती, म्हणजे चालली आहे खरं तर. स्वराज, पप्पा आणि मम्मी त्यांचं काही ना काही शेतीची कामं कायमच चालू असतात. तर इथं भूमी ना खूप रडत होती, तिच्या मागं लागली होती. तिला अजिबात सोडत नाही, कारण तिला मम्मी घरी पाहिजे असते. पण ती तिच्या मम्मीकडे पण राहत नाही. ही बघा इथे रडते, खूप सारी रडत होती. तिला कसं बसं शांत केलं. मितूनीच तिला घेऊन गेली बाहेर आणि म्हणाली थांब तुला दाखवते व्हिडिओ कसा बनवायचा. म्हणून तिथं ती गॅलरीमध्ये उभं राहून त्यांना दाखवते. बघ इथं मम्मी पप्पा कसे दिसत आहेत व्हिडिओमध्ये. ती बघत होती शांतपणे. आणि बहुतेक हे लागवड टाकायलाच तिघंजणं जात आहेत. मला तेव्हा लक्षात नाही आलं ते काय करायला जात आहेत. तर हे असं त्यांचं रुटीन असतं. सकाळची कामं उरकायची, दुपारी जेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे 3 वाजता शेतामध्ये जायचं. असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.